मी कृपा सपकाळ न्यूज अनकटमध्ये आपलं स्वागत करते। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी बातमीपत्रातल्या महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर टाकूया। शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचं निधन राजकीय क्षेत्रात शोभा। सातारा लोकसभेची निवडणूक शरद पवारांनी लढवावी, सातारा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची आग्रही मागणी। सुनेत्रा पवार यांची सासवड येथे भाजप कार्यालयाला भेट। सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या संभाव्य उमेदवार आणि पक्षी निरीक्षणास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। जालन्यातील श्रावण तलाव काजळा येथे पक्षी निरीक्षण। आता पाहूयात सविस्तर वृत्त। शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचं आज निधन झालंय। त्यांच्यावर आज दुपारी पेझारी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले। अलिबाग विधानसभा मतदारसंघाच्या त्या 3 वेळा आमदार होत्या। 1999 मध्ये तत्कालीन विलासराव देशमुख सरकारमध्ये त्या राज्यमंत्री म्हणून कार्यरत होत्या। शेकापचे आमदार जयंत पाटील, माजी आमदार पंडित पाटील यांच्या त्या भगिनी, तर शेकाप नेते आस्वाद पाटील यांच्या त्या मातोश्री होत्या। मीनाक्षी पाटील यांच्या निधनाबद्दल राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातून शोक प्रकट केला जातोय। एक अभ्यासू नेत्या अशी त्यांची ख्याती होती। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक साताऱ्यातील साई सम्राट मंगल कार्यालय येथे संपन्न झाली। दरम्यान या बैठकीला खासदार शरद पवार, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार बाळासाहेब पाटील यांच्यासह सातारा जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते। दरम्यान या बैठकीला उपस्थित असलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सातारा लोकसभेची निवडणूक शरद पवारांनी लढवावी अशी मागणी केली आहे, अशी माहिती स्वतः पवारांनी यावेळी बोलताना दिली आहे। या वर्गाच्या प्रत्येक कार्यकर्त्या सर्वकांचं वर्ग आहे की लढून घेण्यासाठी एवढी ते ठरवलं आणि मला आनंद आहे प्रत्येक कार्यकर्त्यासाठी तुमचा धडा आहे ती या ठिकाणी मांडली। हा तुमच्या सगळ्यांचा जो विचार आहे तो बाजाराच्या वर्गाच्या वैद्यकीय आणि नंतर बाजाराची होत त्याचा अंतिम निर्णय पण एका गोष्टीचा मला आनंद आहे, सगळ्या तालुक्याच्या सदस्यांच्या सहकार्याच्या चर्चेमध्ये त्यांनी साधारणतः ज्या सूचना केल्या त्या पक्षाच्या हिताचा विचार करूनच केले। एकापेक्षा अधिक काही सहकार्यांची गावांनी माझ्याही असे ठिकाणी सुचलं त्या अभियानाची परंतु सगळ्या राज्याची जबाबदारी, आपल्या बाहेरची जबाबदारी या सगळ्यामध्ये मला अधिक चर्चा केली पर्याय नाही। त्यामुळे ही कधी इच्छा असली ते दुसरा इतर शेतात आज याची कधी चर्चा येत नाही, परंतु ज्या काही सूचना लोकांनी केल्या तिचा विचार आम्ही निश्चित करणार होतो। आज 2 दिवसात 3 दिवसात हा सुरू आणि या बैठकीत खासदार शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या असून येत्या 2 दिवसात योग्य तो निर्णय घेऊन जनतेसमोर मांडू असं स्पष्ट मत शरद पवार यांनी व्यक्त केलंय। या बैठकीनंतर कार्यकर्त्यांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी ओंकार सोनावले यांनी। शरद पवार आज सातारा दौऱ्यावर आहेत। दरम्यान आज सातारा शहरामधील सातारा शहराला असणाऱ्या कोडली गावामधील साई सम्राट जे मंगल कार्यालय आहे तिथं ते आज कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत आणि ते बैठकीला उपस्थित देखील राहिलेल्या पाहायला मिळतात। एकूण आपण पाहू शकतो इथं मोठ्या प्रमाणावरती राष्ट्रवादी समर्थक इथं आपल्याला पाहायला मिळत आहेत। काही राष्ट्रवादी समर्थक आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करतोय। आज शरद पवार साहेब बैठकीला उपस्थित आहेत, तुमच्याशी चाचपणी करतायत कोणता उमेदवार असेल किंवा काय, तुमचं म्हणणं काय नक्की कोण उमेदवार असावा सातारा जिल्ह्यातून? सातारा लोकसभेतून कोणताही उमेदवार दिला तरी तो उमेदवार हा आमच्यासाठी शरद पवारच असणार आहेत हे ग्राह्य धरून प्रत्येक कार्यकर्ता काम करणार आहे। पण ह्या वेळेला सगळ्या कार्यकर्त्यांनी अशी भावना व्यक्त केलेली आहे की अनेक वर्षांपासून हा जिल्हा आदरणीय साहेबांच्या पाठीशी त्यांना प्रेम करणारा मानणारा जिल्हा आहे। त्यामुळं यावर्षी या लोकसभेचं प्रतिनिधित्व खुद्द साहेबांनी करावं या प्रकारची भावना या ठिकाणी आम्ही सगळे वाई, खंडाळा, महाबळेश्वरच्या आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी केलेली आहे।
एकूणच पाहायला गेलं तर ज्या मध्यंतरी काळामध्ये पक्ष फुटला, अजित पवार बाजूला गेले, त्याच्यानंतर सातारा जिल्हा जो राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो तो देखील विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतं. हे सर्व एकत्र कसं येणार आणि जे तुम्ही सांगताय शरद पवार साहेब जरी निवडणुकीला उभे राहिले साताऱ्यातून, ते निवडून आणायचं तुम्ही कसं काम करणार आहात त्यांच्या विरोधात? मुळात म्हणजे आपण जो काही फुटीचा विषय बोललेला आहात, माझं मत हेच आहे की नेते कुठेही गेले तरी जनता आणि कार्यकर्ते हे जागेवरती आहेत. आणि आपण सगळे जाणतो की आता जे काही सर्वे खाली झालेले आहेत त्याच्यामध्ये सातारा लोकसभेत साहेब जो उमेदवार देतील तोच निवडून येणार आहे. त्यामुळं या फुटीचा फार काही परिणाम झालेला नाही. किंबहुना फुटून गेलेल्यांना निश्चितपणे एक धडा शिकायला मिळेल असं या ठिकाणी कार्यकर्त्यांची भावना आहे. तुम्ही काय सांगा? सातारा जिल्हा हा नेहमीच साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला आहे. गेल्या 3 निवडणुका तुम्ही बघितल्या असतील, सातारा जिल्ह्यातल्या खासदारकीच्या बघितल्या असतील. 99पासून साहेबांनी जसा पक्ष स्थापन केला आहे, स्थापनेपासून साहेब जे म्हणतील तोच उमेदवार या ठिकाणी. कारण तुम्ही दोन्ही इलेक्शनला बघितलं, पोटनिवडणूक झाली त्यावेळेस भला मोठा पाऊस आला आणि त्या पावसाने जे अख्ख्या महाराष्ट्राचं चित्र पलटून टाकलं त्या अख्ख्या देशाला प्रेरणा देणार आहे. आणि साहेबांची एक खासियत आहे की एकदा लढाई साहेबांनी हातात घेतली की ती जिंकल्याशिवाय साहेब माघारी हटत नाहीत. आणि त्यामुळं आम्हाला युवकांना त्यांच्यापासून ती प्रेरणा मिळते, ऊर्जा मिळते. ती ऊर्जा ती ताकद घेऊन आम्ही आज साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे सातारा जिल्ह्यामधले 100% युवक जे की आज त्यांना नवीन भविष्य पिढी साहेबांना घडवायची आहे, जी घडवून साहेबांनी आज साहेबांबरोबर होती, त्यांनी आज साहेबांना अर्धवट आणि ज्यांच्या वाईट काळात म्हणजे परिस्थिती साहेबांच्या तब्येतीची एवढी शेवटचे 86 वर्ष साहेब असताना आज त्या ठिकाणी आज लढतायत, त्या ठिकाणी आज त्यांना ताकद दिलेली माणसं साहेबांना सोडून गेलेली आहेत. त्यांना आम्हाला एकच सांगायचे, तुम्ही किती जरी कोणी सोडून गेला असला तरी आमच्यासारखे युवक खंदे कार्यकर्ते साहेबांना खांद्यावर घेऊन नाचायला उद्यापासून रोज तयार आहेत. त्यामुळे त्याची तुम्ही काळजी करू नका. आणि सातारा जिल्हा हा साहेबांचा आहे आणि तो बालेकिल्ला आम्ही आबाधित ठेवणार. एकूणच पाहायला गेलं तर जे पक्षचिन्ह आहे ते बदललं गेलं आहे. आता तुतारी चिन्ह आलं आहे, ते तुम्ही जनसामान्यपर्यंत कसं पोहोचवताय? आणि आज बैठक होते, उमेदवारी होण्याची शक्यता आहे, जाहीर होण्याची शक्यता आहे, ते कसं बघताय याच्याकडे सगळं? आता सगळं जर आपलं नवीन चिन्ह जर बघितला तर तो गावागावात असं पोहोचवण्यापेक्षा आम्ही असं म्हणेन की तू ऑलरेडी पोहोचलेला आहे. कारण की आता माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचं असं म्हणणं आहे की चिन्ह कोणतंही असो, आमच्या मागे पवारसाहेबांसारखं जर खंबीर नेतृत्व उभं असेल तर त्यांनी दिलेला कोणताही उमेदवार आम्ही निवडून आणण्याचं काम करू. आणि भविष्यातही आता बालेकिल्ला आहे, पण असं सांगतो की भविष्यातही साहेबांचाच हा बालेकिल्ला राहणार आहे, एवढंच सांगतो. एकूणच पाहायला गेलं तर जे शरद पवार आहेत त्यांनीच उभं राहावं आणि त्यांनी साताऱ्यातील लोकसभेची उमेदवारी ही लढवावी आणि त्यांना निवडून देण्याची जबाबदारी आमची आहे, अशीच एकूणच साताऱ्यातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. ओमकार सोनाले, न्यूज अनकट, सातारा. पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील सासवड येथील भाजपच्या कार्यालयाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य उमेदवार सुनेत्रा पवार यांनी भेट देऊन सासवड येथे भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी कार्यकर्त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, भाजपचे बाबाराजे जाधवराव, निलेश जगताप, प्रदीप जगताप यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीने काम करून युतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन यावेळी सुनेत्रा पवार यांनी कार्यकर्त्यांना केलं. जालना तालुक्यातील काजळा येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी श्रावण तलाव परिसरात पक्षी निरीक्षणात उत्स्फूर्त सहभाग नोंदवलाय. जालना येथील वन्यजीव अभ्यासक ज्ञानेश्वर गिराम यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र पक्षी मित्र संघटना तसेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा जालना यांच्या संयुक्त विद्यमाने काजळा येथील प्राचीन श्रावण तलाव परिसरात आढळणारे विविध पक्षी आणि तेथील परिसंस्था याविषयी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात आलंय. दुर्बीण आणि कॅमेराद्वारे विद्यार्थ्यांनी अगदी जवळून पक्षी निरीक्षणाचा आनंद घेतलाय. यावेळी विद्यार्थ्यांना जवळपास 20 पक्ष्यांच्या प्रजाती या परिसरात आढळून आल्या. यामध्ये प्रामुख्याने कॉमन कूट, स्पॉट बिल्ड डक, इंडियन रॉबिन, व्हाईट ब्रेस्टेड किंगफिशर, पाईट किंगफिशर, लार्क अशा प्रजाती आढळून आल्यात. या प्रसंगी पर्यावरण अभ्यासक, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते, मुख्याध्यापक यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जालना शहरातील अंबड चौफुली ते पाण्याच्या टाकीपर्यंत असलेल्या अतिक्रमणावर महापालिकेने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. सदर मार्गावरील 36 अतिक्रमणावर जालना महापालिकेचा हातोडा पडलाय. येथील अनधिकृत टपऱ्या
पत्र्याचे शेड, कच्चे बांधकाम असलेली अतिक्रमणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी भुई सपाट करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केलाय. जालना शहरात महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर नागरिकांमध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेची जोरदार चर्चा सुरू होती, परंतु महानगरपालिकेने आयोजित करून मोहीम राबवण्याचा विचार व्यक्त केला होता. शहरात अतिक्रमणे वाढल्याने रस्ते अरुंद झाले असून वाहतुकीचा प्रश्नही निर्माण झाल्याने जालना महानगरपालिकेच्या पथकाने अतिक्रमण हटाव मोहिमेला पुन्हा सुरुवात केली आहे. वेळ झाली आहे बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत कुठेही जाऊ नका. पाहत रहा न्यूज अँड कट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते. राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि कर्नाटक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात अवैध मद्य विक्री करणाऱ्या संयुक्त कारवाई केली आहे. राज्य उत्पादन शुल्क नांदेड विभागाचे विभागीय उपायुक्त यांनी दिलेल्या निर्देशानुसार लातूर जिल्ह्याचे अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने उदगीर विभागातील निलंगा तालुक्यातील कोराळी येथे छापे टाकून हातभट्टी निर्मित करण्याचे 6100 लिटर रसायन, 350 लिटर हातभट्टी दारू आणि इतर साहित्य असा एकूण 2,72,000 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मार्च महिन्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने लातूर जिल्ह्यात विविध ठिकाणी कारवाया केल्यात. भोकरदन तालुक्यातील मौजे बाभुळगाव येथील शेतात तिरट नावाचा जुगार खेळ खेळणाऱ्या इस्मान विरोधात पोलिसांनी कारवाई करत 5 जणांना ताब्यात घेतले. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक पवन राजपूत यांच्या पथकाने बाभुळगाव शिवारातील जुमान बिन महारी यांच्या शेतात छापेमारी करून सदर कारवाई केली. यावेळी पोलिसांनी एकूण 4,43,700 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. रायगडमधील कुडगाव ते तोराडी राखीव क्षेत्रात वाळू माफियांनी हजारो ब्रास अवैधरित्या वाळू उत्खनन करून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवलाय. वाळू उत्खनन करण्याचा वाळू माफियांचा धिंगाणा गेल्या 15 दिवसांपासून राजरोसपणे सुरू असून याबाबत महसूल विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं असल्याचं पाहावयास मिळतंय. काही व्यावसायिकांनी बाणकोट खाडीतील गटामध्ये कॅनॉल साफ करण्याचा परवाना असताना हे वाळू व्यावसायिक राजरोसपणे राखीव हातपाटी गटामध्ये हजारो ब्रास वाळू ड्रेझरद्वारे काढत आहेत. तसेच आंबेत पुलाखालून रात्रीच्या अंधारात वाळूची जलवाहतूक सुरू असून या बार्जेसची आंबेत सावित्री पुलाला धडक बसण्याची शक्यता आहे. सदर राखीव क्षेत्र हे हातपाटी व्यावसायिकांसाठी असल्यामुळे स्थानिक मच्छीमार आणि हातपाटी व्यावसायिक आक्रमक झाला असल्याचं दिसून येत आहे. आमच्या राखीव क्षेत्रामध्ये उत्खनन करत आहेत, तेव्हा शासनाने यावर लवकरात लवकर कारवाई करावी. आमची हातपाटी राखीव क्षेत्रामध्ये हजारो ब्रास ड्रेझरद्वारे वाळू उत्खनन होत आहे. काय सांगाल एकंदरीत? आम्ही पांगलोली गावचे स्थानिक आहात आणि मच्छीमार बी आहात. या आमच्या राखीव क्षेत्रामध्ये ड्रेझरद्वारा हजारो ब्रास वाळू निघतोय आणि हे रात्रंदिवस बाजी चालतात. त्यांनी मच्छीमारांना बी लई त्रास आहे. वेळ झाली आहे बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. तोपर्यंत कुठेही जाऊ नका. पाहत रहा न्यूज अँड कट.
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते. पाहुयात उर्वरित घडामोडी. रायगडच्या खालापूर तालुक्यात 3 जनावरांची अवैध कत्तल झाल्याची घटना घडली आहे. खालापूर तालुक्यातील आतकर गाव नाक्यावरील क्रिकेटच्या मैदानावर 3हून अधिक जनावरांची कत्तल करून मांस चोरी करण्याची घटना घडली असून या ठिकाणी एक अर्धवट वाढ झालेला जनावराचा गर्भ मृतावस्थेत सापडलाय. खालापूर तालुक्यात गोधन हत्येच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. सतत कुठे ना कुठे अशा घटना घडत असून सदर प्रकार लक्षात आल्यानंतर खोपोली पोलीस स्टेशननी संपर्क साधत पोलिसांना बोलावण्यात आलं. घटनास्थळी खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी भेट घेत घटनास्थळाची माहिती घेत घटनास्थळी सापडलेल्या संशयास्पद वस्तू आणि गोधनाच्या शरीराचे टाकलेल्या अवयवांचे नमुने पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले. गोधन चोरांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा आणि भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी माजी उपसरपंच संदीप पाटील यांनी केली आहे. अतकरगाव येथे शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला रात्री जवळपास 3 जनावरं कापून नेलेली आहेत. त्यामध्ये एक गाभण गाय होती. नक्की काय घटना आहे, काय सांगाल? अतकरगाव येथे रात्री 3 गुरं कापली गेली. त्याच्यामध्ये एक गाय होती आणि आम्ही दुपारभर शोध घेतला शेतकऱ्यावर कोणाची गाय आहे आणि सगळं विचारपूस केली आणि दुपारनंतर आम्ही पोलीस स्टेशनला कळवलं का इथे असं प्रकार झालेला आहे आणि त्याच्यामध्ये एक गाभण गाय आहे, तिचं वासरू ह्या ठिकाणी पडलेलं आहे आणि असं आम्ही आता पोलिसांना बोलवलेले आहेत. पोलीस लोक आता त्याचा काय शोध लावतील. आपली मागणी काय असेल याला? आपली मागणी एवढीच असेल की त्याचा शोध लागावा आणि त्या ज्यावरती गुन्हा दाखल व्हावा आणि ती योग्य ती त्यांना त्यांच्यावरती कारवाई व्हावी. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील अंजना पळशी मध्यम प्रकल्पात एक 12 वर्षीय मुलगा बुडल्याची घटना घडली आहे. अनस पठाण असे मृत्युमुखी मुलाचं नाव असून तो व त्याचे मित्र पोहण्यासाठी गेले असता ही दुर्घटना घडली आहे. प्रकल्पात असलेल्या एका जुन्या विहिरीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने अनस त्यात बुडाला. त्यावेळी इतर मित्रांनी तत्काळ ही घटना जवळ असलेल्या मच्छीमार बांधवांना सांगितली असता काही मच्छीमारांनी तत्काळ पाण्यात उतरून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात त्यांना यश आलं नाही. त्यानंतर आलेल्या रेस्क्यू टीमला अनसचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं. पिशोर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून त्याच्यावर येथील मुस्लिम दफनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. वेळ झाली आहे या बातमीसह बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अँड कट. धन्यवाद.